बघा आज आपला इन्व्हेंटरी नवीन टॉपिक. पुढे जीएसटी साठी तो गरजेचा आहे आपला. आतापर्यंत आपण अकाउंट ओनली या मेथडने आपण अकाउंटिंग करत आहोत, बरोबर. बघा इन्व्हेंटरी इन्फो. आता इन्व्हेंटरी इन्फो आपल्याला घ्यायचे. इन्व्हेंटरी आपल्याला कंपनीमध्ये ऍड करायचे, तर आपण कशा पद्धतीने सेटिंग करणार त्याच्यामध्ये. गेटवे ऑफ टॅली त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी इन्फो हा मेनू आहे. त्याच्यामधून आपल्याला इन्व्हेंटरीचे डिटेल्स आपल्याला पहिले त्यामध्ये ऍड करून, इन्व्हेंटरी मध्ये काय असतं मग तेच आपल्याला आज बघायचे. इन्व्हेंटरीचं सेटिंग कुठून करायचं. आतापर्यंत आपण अकाउंट्स ओनली या मेथडने अकाउंटिंग करत आहोत. अकाउंट्स ओनली करत असल्यामुळे आपण इथं F11च्या सेटिंगला अकाउंट्स मेंटेन अकाउंट्स ओनली इथं नो असायचं, ते यस केलं. आता इथून पुढे हे नो असंच ठेवायला लागेल. जसं बिल बाय बिलचं पण आपण बघितलं की आपण यसचं नो करायचो पहिले. आता बिल बाय बिलचा टॉपिक आपला झाला तेव्हापासून आपल्याला ते सेटिंग जसं तसं यस आपण ठेवणार आहोत. तसंच आता इथून पुढे मेंटेन अकाउंट्स ओनली, आपण अकाउंट्स ओनली अकाउंटिंग करणार नाहीये. आता आपण इन्व्हेंटरी आहे. इन्व्हेंटरी काय असतं तर तेच आपल्याला आता पुढे बघायचंय. आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस इथं सेटिंग आपण करू त्यावेळेस गेटवे ऑफ टॅली मध्ये एक इन्व्हेंटरी इन्फो मेनू येतो. अकाउंट इन्फोच्या खाली एक इन्व्हेंटरी इन्फो मेनू ऍड होतो आणि त्या अकाउंट इन्व्हेंटरी इन्फो मेनू मधून तुम्ही त्याचं मास्टर क्रिएशन करू शकता. जसं तुम्ही अकाउंट इन्फो मेनू मधून अकाउंटचं मास्टर क्रिएशन करतात, लेजर तयार करणं, लेजर अल्टर करणं, लेजर डिलीट करणं, तसंच इन्व्हेंटरी बद्दलची माहिती तुम्ही या इन्व्हेंटरी इन्फो मेनूच्या साहाय्याने करू शकाल. मग त्या इन्व्हेंटरी इन्फो मध्ये काय काय असतं, काय काय तयार करावं लागतं आपल्याला. जसं अकाउंट मध्ये आपण अकाउंटचं नाव टाकतो, त्याचा ग्रुप निवडतो आणि मग पुढे अकाउंट तयार होतं. त्याचं बॅलन्स टाकणं किंवा बाकीच्या काही सेटिंग्स असतील तर ते आपण त्याच्यामध्ये घेत असतो. पण यामध्ये आपल्याला पहिला महत्वाचा भाग असतो स्टॉक आयटम. काय असतो स्टॉक आयटम. इन्व्हेंटरी म्हणजे काय तर आपल्याला जे काही एंट्रीज करायच्या, परचेस झालं, सेल झालं, तर त्या प्रत्येक डिटेल एंट्री असणार आहे. आता परचेस केला 50,000चा माल असं म्हणता येणार नाही. माल परचेस केला तर काय परचेस केला, कोणते आयटम परचेस केले, ते आयटम आपल्याला तिथे सांगावं लागतं. पण ते आयटम सांगण्यासाठी पहिले ते आयटम्स तिथं क्रिएट केलेले पाहिजेत. म्हणजे आपण ज्या मालाचा व्यापार करतो आहोत त्या मालामध्ये आपण कोणत्या गोष्टी खरेदी करतो, कोणत्या गोष्टी विकतो, या सगळ्या वस्तू त्यालाच आयटम, स्टॉक आयटम असं म्हटलं जातं. आणि ते स्टॉक आयटम तुम्हाला पहिले क्रिएट करावे लागतील. जेवढ्या वस्तू तुम्ही खरेदी करता किंवा विकता तेवढ्या वस्तू तुम्हाला इथं काय करावं लागतील, तयार कराव्या लागतील. आणि मग आता स्टॉक आयटमचे उदाहरण बघा. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक स्टोअर जर असेल तुमचं तर बल्ब असेल, ट्यूब, LED ट्यूब, वायर, असे बरेच आयटम असतील इलेक्ट्रॉनिक मध्ये. हे मी काही तुम्हाला परिचित असे आयटम्स इथं दाखवले. कम्प्युटर स्टोअर असेल तर तिथं कोणता माल असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल, हार्ड डिस्क, DVD ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह, असे आयटम्स तिथं असतील, अशा वस्तू असतील, त्याला स्टॉक आयटम असं म्हटलं जातं. ह्या आपल्याला ह्या वस्तू तिथं तयार करणं पहिले गरजेचं आहे. इन्व्हेंटरी मध्ये तुम्हाला ज्या मालाचा व्यापार करायचा ते पहिले तयार झालं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक स्टोअर मध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये पहिले आपण बल्ब वगैरे बघितले. इलेक्ट्रॉनिक मध्ये टीव्ही, रेफ्रिजरेटर, मायक्रोव्हन, मोबाईल, टॅब, वॉशिंग मशीन, अशा वस्तू तिथं विक्रीला ठेवलेल्या असतात. ज्या वस्तू त्यांनी विक्रीला ठेवलेल्या आहेत त्या वस्तूंचं तिथं सगळे स्टॉक क्रिएट करावे लागतात. गारमेंट स्टोअर असेल तर शर्ट, पॅन्ट, टी शर्ट, टॉप्स, आहे का नाही, जे जे आयटम्स तुम्ही तिथे ठेवणार आहे ते सगळे तुम्हाला तिथं काय करावं लागतील, क्रिएट करायला. तुमचा किराणा स्टोअर असेल तर मग किराणामध्ये तर भरपूर आयटम्स आहे. सगळे आयटम्स तुम्हाला पहिले तिथं तयार करावे लागतात.
टाकावे लागतात. त्यानंतर आहे स्टॉक ग्रुप. स्टॉक आयटम कॅन ग्रुप टुगेदर अंडर स्टॉक ग्रुप टू रिफ्लेक्ट देअर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सम कमोडिटीज. याच्यामध्ये स्टॉक ग्रुप काय आहे तर मग त्यातही आपण ग्रुपिंग करू शकतो. समजा किराणा दुकानात गेले, साबणाचा वेगळा किंवा इलेक्ट्रॉनिकचं दुकान असेल, इलेक्ट्रिकलचं, ते इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये समजा बल्बचा एक कॅटेगरी घेता येईल, ट्यूबची कॅटेगरी, वायरची कॅटेगरी, वायरचा एक ग्रुप घेता येईल. अशा पद्धतीने वेगवेगळे ग्रुप्स आपल्याला या ठिकाणी काय करता येतील, घेता येऊ शकतात. आणि मग त्याच्या अंडर आपण हे स्टॉक आयटम्स तयार करू शकतो. आता स्टॉक ग्रुप हा काय कंपल्सरी नाही, केलाच पाहिजे. पण काय होईल, तुम्ही जर स्टॉक ग्रुप तयार केला नाही, त्याचं क्लासिफिकेशन करून ठेवलं नाही, तर ते स्टॉक आयटम असे अस्ताव्यस्त असतील, सगळे एका वेळेस दिसतील, बरोबर. तर तसं व्हायला नको. म्हणून मग आपण काय करू शकतो, तर त्याचं स्टॉक ग्रुप करू शकतो. अस्ताव्यस्त आपल्याला तिथे दिसतील स्टॉक आयटम्स. जसं बघा, आपण त्यावेळेस व्हाउचर एंट्री करत होतो आणि एकच व्हाउचर निवडत होतो, जर्नल व्हाउचर निवडूनच सगळ्या एंट्रीज केल्या. त्यावेळेस झालं काय, तर सगळे अकाउंट्स आपल्याला तिथे दिसायचे. पण जेव्हा आपण प्रॉपर व्हाउचर सिलेक्ट करून ज्यावेळेस आपण हे करायला लागलो, त्यावेळेस आपल्याला त्या एंट्रीशी रिलेटेडच अकाउंट तिथं दिसायला लागले. म्हणजे अकाउंटची संख्या कमी होऊन गेली. ठीक आहे, आता तुम्ही प्रॅक्टिस करताय म्हणून तुमच्याकडे खूप काही अकाउंट नाहीये म्हणून तुम्हाला काय वाटत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष काम कराल त्यावेळेस भरपूर डेटर्स, भरपूर क्रेडिटर, भरपूर प्रकारचे खर्च यांचे अकाउंट तुमच्याकडे असणार. त्यावेळेस तुम्ही जर जर्नल मधून एंट्री केली तर त्या अकाउंट सापडणं थोडं अवघड जातं. तसंच इथं स्टॉक ग्रुप हा काही कंपल्सरी भाग नाही. हा नाही केला तुम्ही डायरेक्ट स्टॉक आयटम तयार केला तरी चालू शकेल. पुढे बघा, स्टॉक ग्रुपचा पण स्टॉक ग्रुपच आहे. क्लासिफाईड सोनी प्रॉडक्ट अंडर स्टॉक ग्रुप सोनी. म्हणजे सोनीचे प्रॉडक्ट आपण सगळे सोनीच्या अंडर आपण घेऊ शकतो, किंवा आपण कंपनी वाईज सुद्धा ग्रुपिंग करू शकतो. सोनीचे प्रॉडक्ट सगळ्या सोनी ग्रुपच्या अंडर आपल्याला घेता येतील. नाव यू हॅव रेडी डिटेल ऑल सोनी प्रॉडक्ट सुटेबल क्लासिफाईड. यू मेक इवन ग्रुप आयटम ॲज रॉ मटेरियल फिनिश गुड्स. तुम्ही स्टॉक आयटम एक ग्रुप आपण आणखी तुमचे तयार करू शकतात, ते म्हणजे रॉ मटेरियल, फिनिश गुड्स. आता काही ठिकाणी कसं असतं, आपलं नुसतं ट्रेडिंगचा बिझनेस नाही, काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस पण असतो. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, आता समजा साबण आहे, किराणा दुकानदार साबण विकतो, ठीक आहे, पण साबण तयार करणारी कंपनी मॅन्युफॅक्चर करते का नाही. मग मॅन्युफॅक्चरिंग करताना साबणाला रॉ मटेरियल लागतं. साबण काय डायरेक्ट बनतो का, त्याला जे काही रॉ मटेरियल असेल ते रॉ मटेरियल ती कंपनी परचेस करते. मग त्या रॉ मटेरियल पासून त्याचं मिक्सिंग करून किंवा त्याच्यावर उत्पादन करून प्रक्रिया करून साबण तयार होतो. मग तुम्ही रॉ मटेरियल एक ग्रुप तयार करू शकतात, फिनिश गुड्स एक तयार करू शकतात. मग फिनिश गुड्स म्हणजे काय, तर रॉ मटेरियल पासून तयार झालेला आयटम. म्हणजे आता नुसतं इथं अकाउंटिंग मध्ये आपल्याला नुसतं परचेस सेल्सच शिकायचं नाही इन्व्हेंटरी मध्ये, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग पण शिकणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग पण शिकायचंय. त्यानंतर सगळ्या आणखी एक महत्वाचा भाग याच्यामध्ये तो म्हणजे युनिट ऑफ मेजर. स्टॉक आयटम आर मेनली परचेस अँड सोल्ड ऑन देअर बेसिस ऑफ क्वांटिटी. स्टॉक आयटम कशावर परचेस आपण करतो, त्याच्या क्वांटिटीवर परचेस करतो. 5 परचेस केले, 10 परचेस केले, 1 कार्टून परचेस केलं, 2 कार्टून परचेस केलं असं म्हणतो ना आपण, बरोबर. पण त्याच्या पुढे आपण काहीतरी युनिट लावतो. द क्वांटिटी इन टन इज मेजर बाय युनिट्स. क्वांटिटी कशामध्ये मोजली जाते, ती युनिट्स मध्ये. आणि प्रत्येक गोष्ट मोजण्याचं युनिट हे वेगवेगळं असतं का. मग समजा तुम्ही इलेक्ट्रिक आयटम बघितले तर नंबर्स मध्ये मोजले जाईल बल्ब,
वायर ही मीटर मध्ये मोजल्या जाईल. किराणा दुकानामध्ये बरेच आयटम आहे, काही मिलीलीटर मध्ये मोजले जातात, एमजी मध्ये, मिलीग्राम मध्ये मोजले जातात, काही किलोग्राम मध्ये मोजले जातात, काही लिटर मध्ये मोजले जातात, काही डझन मध्ये मोजले जातात, आहे का? हे डझन झालं, मिलीमीटर झालं, मिलीग्राम झालं, किलोग्राम झालं. हे काय झाले? स्टॉक युनिट ऑफ मेजर, युनिट झालं, ते मोजण्याचं एकक, त्या ती गोष्ट मोजण्याचं एकक झालं, आहे ना? आपण असं म्हणणार आहे का दूध 2 डझन द्या? नाही म्हणणार, त्याला लिटर मध्येच घेणार. इन सच केसेस इट इज नेसेसरी टू क्रिएट युनिट ऑफ मेजर, आणि ही कंपल्सरी आयटम हे तयारच करावं लागेल. त्याला सांगावं लागेल किती क्वांटिटी परचेस केली, किंवा किती लिटर परचेस केलं, किंवा किती मीटर परचेस केलं, हे आपल्याला सांगावं लागेल. म्हणजे स्टॉक आयटम आणि युनिट हे आपल्याला कंपल्सरी हे तयार करा. स्टॉक ग्रुप एक वेळेस नाही तयार केला तरी चालेल. समजा आपलं छोटं अकाउंटिंग आपण करतो याच्यामध्ये, म्हणून आपण स्टॉक आयटम आता सध्या तयार करणार. द युनिट ऑफ मेजर कॅन आयदर सिंपल ऑर कंपाऊंड. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहे, सिंपल किंवा कंपाऊंड. एक्झाम्पल ऑफ सिंपल युनिट इज नंबर्स, मीटर्स, किलोग्राम्स, पीसेस, लिटर, इटीज. हे सिंपल युनिटचे. जसे आपल्याला पुढे येईल त्यावेळेस कंपाऊंड कसं तयार करायचं, कंपाऊंड युनिट्स ते आपण बघणारच आहोत. काही उदाहरणं आपल्याला दाखवलेले बघा. स्टॉक कॅटेगरी, आता याच्यामध्ये एक स्टॉक कॅटेगरी म्हणून सुद्धा ऑप्शन असतो. त्या स्टॉक कॅटेगरी मध्ये तुम्ही एलईडी बल्ब घेतलं, स्टॉक ग्रुप मध्ये फिलिप्स, क्रॉम्प्टन असं घेतलं, आहे का? आणि स्टॉक नेम मध्ये 5 वॅट, 10 वॅट, 15 वॅट, 2 केबल मध्ये मग 2 कोर, 3 कोर, ग्रोसरी मध्ये मग शुगर, बेकिंग सोडा, हे काय झाले स्टॉक आयटम. पण मग त्याला मेन स्टॉक कॅटेगरी किंवा स्टॉक ग्रुप अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. मी तुम्हाला सांगितलं का हा स्टॉक कॅटेगरी किंवा स्टॉक ग्रुप जो आहे हा काही कंपल्सरी भाग नाहीये. तो नाही घेतला तरी तुम्ही डायरेक्ट स्टॉक आयटम तयार करू शकतात. पण तुम्हाला त्याचं जे युनिट आहे बघा, 5 वॅट विथ नंबर्स, युनिट, नंबर्स, मीटर, किलोग्राम, ग्राम, लिटर, हे तुम्हाला घ्यावंच लागेल. हे 2 गोष्टी तरी तुम्हाला तिथं तयार करावं लागतील इन्व्हेंटरी मध्ये. बघा काही ग्रोसरीची लिस्ट आहे बघा. ग्रोसरी स्टोअर मध्ये काय काय आपण विकतो, कशा पद्धतीने विकतो, त्याची एक छोटीशी लिस्ट तुम्हाला दाखवली जाते. म्हणजे स्टॉक आयटम काय असतात हे तुमच्या समोर आहे बघा. काही केबलच्या बाबत लिस्ट आहे, केबलची लिस्ट आहे, प्रॉडक्ट लिस्ट. त्यात वेगवेगळ्या साईजेस आहे, त्याचं डिस्क्रिप्शन आहे ना, त्याची प्राइस आहे, डिफॉल्ट प्राइस पण तुम्ही सेट करून ठेवू शकतात. अशा प्रकारचे हे स्टॉक आयटम. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं स्टॉक आयटम तुम्हाला समजणं गरजेचं होतं. मग आता आपल्याला आपल्या पहिल्या प्रॉब्लेम कडे जायचंय. पहिला प्रॉब्लेम आहे आपला, क्रिएट अ कंपनी ऍडव्हान्स बायोकेमिकल लिमिटेड, MIDC माळेगाव, औरंगाबाद, फॉर द अकाउंटिंग इयर 1/4/2001 ते 31/3/2002 अँड परफॉर्म द फॉलोइंग ऑपरेशन. ठीक आहे. मग आता ही कंपनी डायरेक्ट आपण तयार करून यामध्येच आपण डायरेक्ट स्टॉक आयटम्स किंवा स्टॉक ग्रुप आपण तयार करू. आपण आपल्या टॅलीकडे जाऊ. टॅली, टॅली ओपन झालं. पहिले ओपन असलेली कंपनी मी क्लोज करतो, Alt F1. सिलेक्ट क्रिएट, नवीन कंपनी तयार करायची, क्रिएट ऍडव्हान्स बायोकेमिकल लिमिटेड. ऍड्रेस काय आहे तिचा, MIDC माळेगाव औरंगाबाद, MIDC माळेगाव औरंगाबाद, कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, एम्प्रेस केला महाराष्ट्र, पिनकोड 422 जो काय असेल तो 152. फोन नंबर, मोबाईल नंबर ही फील्ड आपले कंपल्सरी नाहीये. मी पुढे जातोय स्किप करून, माझ्याकडे ती माहिती पण नाही आता. फायनान्शियल इयरची माहिती माझ्याकडे आहे 1/4/2001 ते 31/3/2002. आणि आपल्याला इथं तारीख फक्त स्टार्टिंगची द्यायची 1/4/2001.
बुक्स बिगिनिंग फ्रॉम 30 तारीख आपल्याला ठेवायची. बाकी माहिती मी डिफॉल्ट जशी तशी आहे तशी ठेवून सेव्ह करतो. बघा झाली माझी ऍडव्हान्स बायोकेमिकल लिमिटेड या नावाची कंपनी माझी तयार झाली. तयार झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं सेटिंग आपण बघून घेऊ. बघा F11 फीचर्स हा जो आपला ऑप्शन आहे त्या ऑप्शन मधून आपण काय करू शकतो, त्याचं सेटिंग बघू शकतो. पहिलाच ऑप्शन आहे फीचर्स मध्ये कंपनी अकाउंटिंग फीचर्स, त्याच्यावर गेलो. त्यावर गेल्यानंतर पहिलाच ऑप्शन आहे मेंटेन अकाउंट ओनली. तिथं काय नो, आणि ते नोच ठेवायचं. म्हणजे जसंही तुम्ही या नवीन टॅलीमध्ये कंपनी क्रिएट करतात ऑटोमॅटिकली ती इन्व्हेंटरी अकाउंटिंग विथ इन्व्हेंटरी मेथडने ती तयार होत असते. आतापर्यंत आपण स्टार्टिंगचा टॉपिक असल्यामुळे तिथे इन्व्हेंटरी शिकत नसल्यामुळे या नोच आपण यस करायचं. बरोबर, या नोच्या ठिकाणी आपण काय करायचं यस. आता इथं काय ठेवायचंय, नोच ठेवायचं. बिल वाईज डिटेल आपण शिकलोय. आता इथून पुढे आपण बिल वाईज डिटेल घेणार आहोत. आपण काही दोन प्रॉब्लेम झाले संपला असा विषय. आता इथून पुढे तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन दिलेली त्यात बिलाची डिटेल तुम्हाला इथून पुढे दिलेली, त्यामुळे तुम्हाला बिल वाईज डिटेल सुद्धा काय ठेवायचंय, यस ठेवायचंय. म्हणजे आता ह्या सेटिंग मध्ये मी कोणताही बदल केलेला नाही. फक्त तुम्हाला माहितीसाठी मी ते सेटिंग ओपन केलं. हे सेटिंग आपलं आहे का नाही त्या कंपनीला हे तपासून घ्यायचं आणि मग आपण पुढे जायचं. एस्केप देतो, पुन्हा गेटवे ऑफ टॅली मध्ये आलो. या गेटवे ऑफ टॅली मध्ये बघा या अकाउंट इन्फोच्या खाली इथं इन्व्हेंटरी इन्फो एक मेनू आहे ना. या इन्व्हेंटरी इन्फो मेनू मध्ये मी खाली आलो. इथं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळे कमांड्स आपल्याला दिसतात. स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम, युनिट ऑफ मेजर, व्हाउचर टाइप. बरोबर, आपल्याला हे तीन गोष्टी वरच्या बघायच्या. स्टॉक ग्रुप म्हणजे काय, तर तुम्ही त्या आयटमचं ग्रुपिंग कंपनी वाईज ग्रुपिंग करून ठेवू शकता, प्रॉडक्ट वाईज ग्रुपिंग करून ठेवू शकतात. त्याच्यासाठी तो स्टॉक ग्रुप असतो. त्याला एक एंटर केलं का क्रिएट, डिस्प्ले, अल्टर हे तीन ऑप्शन. जसं तुम्ही अकाउंट क्रिएट करतात तसं. बरं, बाहेर पडतो स्टॉक आयटम. जर तुम्ही स्टॉक ग्रुप तयार केला नाही तरी सुद्धा तुम्ही स्टॉक आयटम डायरेक्ट तयार करू शकता. स्टॉक आयटमला क्लिक केलं, पुन्हा त्यात क्रिएट, अल्टर आणि डिस्प्ले अल्टर या पद्धतीचे करू शकता. समजा क्रिएट इलेक्ट्रॉनिक क्रिएट म्हटलं, क्रिएट वर क्लिक केल्यानंतर इथे नेम ऑफ द आयटम, समजा बल्ब, समजा 40 वॅट बल्ब असं मी स्टॉक आयटमला नाव दिलं, एंटर दिला. अलाइज नेम तिथं काहीच नाही टाकत आहे. अंडर, आता इथं अंडर जर आपण ग्रुप तयार केलेला असेल तर तो ग्रुप इथं दिसेल इकडच्या साईड. आपण ग्रुप तयार केलाय का नाही, मग आपण तो प्रायमरी मध्ये टाकू. तिथं काही सिलेक्ट करत नाही. प्रायमरी युनिट्स, हा बल्ब कशात मोजणार. आता तुम्ही जर इथं नॉट ऍप्लिकेबल दिलं तर मग तुम्हाला पुढे काउंटिंगच होणार नाही तुमचं. इथं तुम्हाला युनिट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. पण हे युनिट्स इथं तयार नाही आहे का, तयार नाही. म्हणजे पहिले काय तयार करायला पाहिजे, आपण जो व्यापार करत आहोत त्या व्यापारामध्ये युनिट्स म्हणजे जे काही प्रॉडक्ट आपण विकणार त्याला कशात मोजतात त्याचे युनिट्स ऑफ मेजर हे तुम्ही तयार केलं पाहिजे. तर त्यामध्ये वेगवेगळे युनिट्स ऑफ मेजर क्रिएट, तिथं सुद्धा क्रिएट ऑप्शन आहे. काय नाही, सिंपल आहे याचं. पण इथं समजा नंबर्स मध्ये मोजणार, NOS टाईप केलं, फॉर्मल नेम नंबर्स म्हणजे पूर्ण नाव, नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. समजा तुम्ही ते डेसिमल प्लेस मध्ये मोजणार आहे का 1.5, 2.5 असं, तर तुम्हाला इथं 2 डेसिमल द्यावे लागतील, नाही तर 0 ठेवायचं. समजा उद्या बल्ब आहे, बल्ब जो आहे तो बल्ब तुम्ही असं म्हणणार का 1.5 बल्ब द्या, 2 बल्ब द्या असं म्हणणार का, नाही म्हणणार. बरोबर, तिथं असं काय आपण म्हणणार नाही 1.5 बल्ब द्या किंवा 2 बल्ब द्या. तिथं आपण पूर्णांकातच संख्या असेल म्हणजे इथे अपूर्णांक घ्यायचा नाही. ऍक्सेप्ट म्हटलं, येस म्हटलं. म्हणजे युनिट्स तयार करणं काही अवघड काम नाही. जसं अकाउंट तयार करायला आपल्याला ग्रुपिंग शिकावं लागलं तसं इथं काही आपल्याला शिकायची गरज नाही. इथं स्टॉक आयटम तयार करायला तुम्हाला ग्रुप तुम्हाला तयार करायचा आहे. तुम्ही ठरवायचंय की आपल्याला ग्रुप तयार करायचा आहे का नाही करायचा आहे. बरोबर, त्याच्यानंतर मग तुम्ही लिटर LTR शॉर्टकट मध्ये लिटर टाईप केलं, डॉट केलं दिला. फॉर्मल नेम लिटर पूर्ण टाईप करू शकता तुम्ही. नाही टाईप केलं तरी ते ऑप्शनल फील्ड आहे.
फॉर्मल नेम, त्यामुळे तिथं तुम्ही नाही टाईप केलं तरी चालेल. नंबर ऑफ डेसिमल प्लेस 0. आता लिटर असतं अपूर्णांक, 1.5 लिटर, 2.5 लिटर, 2 लिटर आहे का नाही, मग इथे तुम्हाला 2 डेसिमल तुम्हाला द्यावं लागेल. ऍक्सेप्ट येस म्हटलं. बरं, त्याच्यानंतर आहे केजी, किलोग्राम, युनिट्स. आता ही विनाकारण तयार करायची. तुमचा बिझनेस कसा आहे, त्यात किलोग्रामवर वस्तू आहे का, तरच तुम्ही तयार करा, नाही तर तुम्हाला गरज नाही तयार करण्याची. बरोबर का, लक्षात घ्या, तुम्हाला तिथं तयार करण्याची गरज पडणार नाही. किलोग्राम सुद्धा आपण अपूर्णांकात असतं, म्हणून मग तिथं पण मला 2 डेसिमल इथं द्यावे लागतात. बघा, मी 2 डेसिमल इथं देतो, 2 एंटर, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हे पण तयार करा. जे आपल्या बिझनेसशी रिलेटेड युनिट्स आहे, मोजण्याचं मापक आहे, ते तुम्ही तयार करून घ्या. तयार करून झाल्यानंतर मग तुम्हाला काय करावं लागेल, स्टॉक आयटम्स तयार करावे लागतील. स्टॉक आयटम्स क्रिएट. मग कोणकोणते स्टॉक आयटम, समजा इलेक्ट्रॉनिकची वस्तू आहे, बल्ब, 40 वॅट बल्ब जो आपण घेतला होता पण बाहेर पडावा लागला आपल्याला, कारण युनिट तयार नव्हतं. बल्ब इथं अंडर ग्रुप हा प्रायमरी ठेवायचा, कारण की आपण ग्रुप तयार केलाय का नाही. सुरुवातीला आपण ग्रुप तयारच करणार नाही. तुम्ही ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात अकाउंटिंग कराल त्या ठिकाणी तुम्ही ग्रुप तयार करा. इथे बघा, आता युनिट्स, 3 युनिट्स आपण जे तयार केले ते युनिट्स इथं आले. आता आपण मग त्यातून आपण देणार नंबर. बल्ब कशात मोजणार, नंबर. अल्टरनेट युनिट नाही, सेट बीओएम नो. बाकीच्या ठिकाणी आपण ते सेटिंग जसं तसं हे करा. 2 मिनिट, बिल ऑफ मटेरियल इथे यस केलेलं आहे म्हणून तिथं आलं. बरं, आता तो विचारणार नाही आपल्याला. मग इथं आपल्याकडे जर आपण अकाउंटिंग करतोय, ते दुकान ऑलरेडी चालू आहे तर मग त्याच्यात जर काही स्टॉक असेल तर तो तुम्ही इथे स्टॉक टाकू शकता. समजा त्याच्याकडे 20 बल्ब शिल्लक आहे, त्याचा रेट काय, 50 रुपये एकाचा रेट आहे. बरं, परचेस प्राइस इथं आपण जी टाकणार, स्टॉकला जो टाकणार ती परचेस प्राइस टाकत असतो कधी पण, हे लक्षात घ्या. टोटल व्हॅल्यू किती झाली, 20, 1000. म्हणजे आता आपण जो ट्रायल बॅलन्स मध्ये क्लोजिंग स्टॉक टाकत होतो, डायरेक्ट अमाऊंट टाकायचो बघा, क्लोजिंग स्टॉक टाकायचो का, ती क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आता टाकण्याची गरज नाही. तुम्ही इथे आयटम तयार केले, त्याचा स्टॉक टाकून दिला का क्लोजिंग स्टॉक रेडी. तिथे डायरेक्ट क्लोजिंग स्टॉक येऊन जाणार. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक येणार. जसे तुम्ही माल विकणार, माल विकत घेणार, त्याचा क्लोजिंग स्टॉक ऑटोमॅटिक तयार होणार. म्हणजे आता तुम्हाला इन्व्हेंटरी मध्ये क्लोजिंग स्टॉक सेपरेट देण्याची गरज नाही. क्लोजिंग स्टॉक आपोआप तयार होणार. समजा बल्ब झालं, नंतर एलईडी ट्यूब्स, प्रायमरी, अंडर प्रायमरी, याच्यामध्ये नंबर्स मध्ये नंबर्स, अल्टरनेट युनिट नाहीये त्याला काही. क्वांटिटी ट्यूब्स आहे आपल्याकडे, समजा एलईडी ट्यूब आहे 60, रेट आहे त्याचा 200 रुपये एकाचा पर नंबर, 12,000 रुपये. जसे आपण हे आयटम तयार करत चाललोय, आपला ओपनिंग स्टॉक काय चाललाय, वाढत चाललाय. ओपनिंग स्टॉक मध्ये वाढ होत आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला आता स्टॉक दिला जाईल, तो डायरेक्ट ओपनिंग स्टॉक म्हटल्याने जाणार. ओपनिंग स्टॉक देऊन खाली तुम्हाला डिटेल दिले जातील, कोणकोणते आयटम तुमच्याकडे स्टॉक मध्ये, ते तुम्हाला इथून तयार करावे लागतील, एक स्टॉक आयटम. आणि मग इथं त्याचा स्टॉक टाकावा लागेल आपल्याकडे किती आहेत. समजा 3 कोअर वायर, आता ही वायर मीटर मध्ये मोजले जाते, आणि इथं आपलं मीटर युनिट तयारच नाही. मग पुन्हा आपण टॅलीमध्ये आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की आपल्याला जर युनिट एखादी गोष्ट त्या जागेवर तयार करायची आहे तर अल्टर सी ऑप्शन आहे. मग इथे मी अल्टर सी प्रेस केला, तो युनिट क्रिएशनला गेला, आणि युनिट क्रिएशन मध्ये तुम्ही इथं MTR मीटर
टाईप केलं. फॉर्मल नेम मी काही देत नाही. मीटर पण आपण 2 डेसिमल मला द्यावा लागेल, 1.5 मीटर 2 मीटर असं त्याचं असेल. जा मीटर पण तयार झालं. अल्टरनेट युनिट नॉट अप्लिकेबल. आणि किती समजा वायर आपल्याकडे 500 मीटर शिल्लक आहे. 500 मीटर 10 रुपये एक रेट आहे त्याचा. 5000 रुपये त्याची व्हॅल्यू आहे. ऍक्सेप्ट यस. अशा पद्धतीने आपण स्टॉक आयटम्स काय करू शकतो, तयार करू शकतो. मग त्यातून मी बाहेर पडतो. बघू आता काय आपल्याला काय कुठं आउटपुट आपल्याला दिसेल याचं. यातून स्टॉक इन्व्हेंटरी मधून पण लक्षात घ्या, या इन्व्हेंटरी मेनू मध्ये आपल्याला 2 गोष्टी आपण तयार केल्या. एक युनिट ऑफ मेजर आणि दुसरं स्टॉक आहे. युनिट ऑफ मेजर आपल्याला सुरुवातीला तयार करावं, अगोदर तयार करावं लागेल, तेव्हा मग आपल्याला स्टॉक आयटम्स तयार करतो. हे आपण लक्षात ठेवायचं. गेट ऑफ टॅली मध्ये मी पुन्हा आलो एस्केप की प्रेस करून. इथं आल्यानंतर खाली रिपोर्ट्स मध्ये एक स्टॉक समरी म्हणून रिपोर्ट्स इथं ऍड झालेला आहे. जेव्हा आपण अकाउंट्स ओनली घेत होतो तेव्हा हा रिपोर्ट नसायचा. आता अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी असल्यामुळे तो रिपोर्ट आपल्याकडे तिथं मिळतोय आपल्याला. बरं, मग आता याच्यामध्ये जर क्लिक केलं तुम्ही, याच्यावर एंटर दिला, बघा आपल्याकडे इथं आपल्याला दिसते स्टॉक आयटम्स आपल्याला दिसत आहे. 3 कोर वायर किती आहे आपल्याकडे, 500 मीटर आहे. 10 रुपये त्याचा रेट आहे. 5000 रुपये त्याची काय आहे क्वांटिटी. 5000 रुपये व्हॅल्यू आहे त्याची. म्हणजे टोटल आपल्याकडे स्टॉक जो आहे तो आपल्याला इथं दिसतोय. स्टॉक दिसतोय 18,000चा स्टॉक आपल्याकडे तयार. मी बाहेर पडतो. बाहेर पडून आपण इथला ट्रायल बॅलन्स बघू. बघा डिस्प्ले मध्ये ट्रायल बॅलन्स असतो म्हणून डिस्प्ले मध्ये गेलो. ट्रायल बॅलन्स मध्ये जाऊ. ट्रायल बॅलन्स मध्ये डिटेल मध्ये बघू आपण तो ट्रायल बॅलन्स. हे बघा डिटेल मध्ये ओपनिंग स्टॉक किती आहे 18,000 दिसतोय का 18,000. तुम्ही जर बॅलन्स शीटला प्रॉफिट अँड लॉस ला गेले, गेटवे ऑफ टॅली मध्ये बघा इथं प्रॉफिट अँड लॉस आहे त्याला गेले, अल्टर F1 म्हटलं, हे बघा इथं ओपनिंग स्टॉक आहे. पण ओपनिंग स्टॉक येताना डिटेल मध्ये तो आपल्याला दिसतोय. वायर किती आहे, बल्ब किती आहे, एलईडी किती आहे. क्लोजिंग स्टॉक पण इकडे दिसतोय बघा. जसे तुमचं त्याच्यावर ट्रान्झॅक्शन होईल, तुम्ही माल विकाल किंवा माल विकत घ्याल, तसं ऑटोमॅटिकली तो स्टॉक बदलेल. आज आपण पहिला प्रॉब्लेम आपला काय सोडून होणार नाही. मी तुम्हाला फक्त त्या इन्व्हेंटरीच्या एंट्रीज कशा होणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बरं, आपण स्टॉक टाकून बघितला. बाहेर पडतो मी आता. बाहेर पडून आपण आता अकाउंटिंग व्हाउचर कडे येतो. अकाउंटिंग व्हाउचर मध्ये एंटर केलं मी. अकाउंटिंग व्हाउचर वर क्लिक केलं. अकाउंटिंग व्हाउचर आता मला माल विकायचा आहे. माल विकण्यासाठी कॅश सेल झाला, माल सेल झाला, इथं सेल्स व्हाउचर आहे का. पण त्याच्या अगोदर आपल्याला अकाउंट तयार पाहिजे. ठीक आहे, आपण वेळेवर तयार करू डायरेक्टली, किंवा 1-2 अकाउंट तयार करून घेऊ. बाहेर पडतो मी. पहिले अकाउंट क्रिएट करून घेतो. अकाउंट्स इन्फो, लेजर, क्रिएट. सेल्स आणि परचेस लेजर आपल्याला गरजेचं आहे. सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंट, सेल्स ग्रुपच्या अंडर बघा इथं सेल्स ग्रुप. इथं पुन्हा ज्यावेळेस ते अकाउंट तयार करतो त्यावेळेस एक ऑप्शन आला बघा, इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, ते यस ठेवायचं. जसं डेटर्स क्रेडिटर्स तयार करताना आता बिल वाईज डिटेल यस म्हणावं लागतं आपल्याला, तसं. ठीक आहे, झालं. हे सेल्स झालं. नंतर परचेस अकाउंट, परचेस ग्रुपच्या अंडर तिथं पण इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड ऑप्शन आला आणि त्याला आपण यस ठेवतो. ऍक्सेप्ट यस. एक डेटरचं अकाउंट तयार करू. आता काय मी पार्टीचं नाव घेत नाही, डायरेक्ट डेटर्स नाव घेतो. डेटर्स अकाउंट, माल विकतो तो डेटर्स आणि माल घेतो तो आपला क्रेडिटर्स असतो. सनरी क्रेडिटर्स, मेंटेन बिल वाईज डिटेल यस. बघा बाकी ठिकाणी मी एंटर देतो आणि ते पण अकाउंट काय केलं, सेव्ह. त्यानंतर आहे माझ्याकडे क्रेडिटरचा अकाउंट तयार करतो. क्रेडिटर्स, सनरी क्रेडिटर्सच्या ग्रुपच्या अंडर बघा इथं वरतीचे सनरी क्रेडिटर्स, इथं मी निवडला सनरी क्रेडिटर्स, एंटर दिला. मेंटेन बिल वाईज डिटेल यस म्हटलं, झालं. एक बँकेचा अकाउंट तयार करून ठेवू. बँक अकाउंट, बँकेच्या अंडर
आणि कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट मध्ये आपण बॅलन्स टाकून देऊ. कॅपिटल अकाउंट 50,000 आपण टाकू. कॅपिटल अकाउंट आता इथं बघा, इथं आलं इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड कॅपिटलला, पण इथं नो आलं कारण कॅपिटलचा इन्व्हेंटरीचा काय संबंध राहणार नाही, त्यामुळे तिथं नो दिला आपण. बाय डिफॉल्ट तिथं ऑप्शन येतोच, त्यामुळे तुम्हाला घेण्याची काही गरज नाही. कॅपिटलचा बॅलन्स टाकू आपण 50,000. इथं टोटल 32,000चा डिफरन्स आहे. 32,000 कॅशला आपण टाकून देऊ. कॅशचं लेजर मला अल्टर करावं लागेल. मी बाहेर पडतो, अल्टर आणि कॅश अकाउंट कॅश इन हँडच्या अंडर आणि 32,000 म्हणजे मी हे फक्त टॅली करतो. इथं ट्रायल बॅलन्स काय केलं मी टॅली केलं. माझ्याकडे 12,000चा माल आहे, ओपनिंग स्टॉक आहे शिल्लक. कॅश 32,000 आहे आणि कॅपिटल किती आहे 50 आहे. ठीक आहे, एवढे अकाउंट्स मी तयार केले, काही बॅलन्सेस पण त्याच्यामध्ये टाकले. आता मी माझ्या एंट्रीकडे जातो, अकाउंटिंग व्हाउचर या ऑप्शनला मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर 1 तारखेला आपल्याकडे जो माल आहे तो आपण विकला. पार्टीला नाही विकला, आपण कॅश मध्ये विकला. समजा विकला म्हटल्यावर सेल व्हाउचर आपल्याला निवडावं लागेल. सेल्स व्हाउचर मी निवडलं. सेल्स व्हाउचर निवडताच ते व्हाउचर इन्व्हेंटरी मोड मध्ये आपल्याला येते. आतापर्यंत आपल्याला ते व्हाउचर ऍज अ व्हाउचर मोड मध्ये आपल्याला करावं लागेल. आता ते इन्व्हेंटरी मोड मध्ये आहे. इन्व्हेंटरी मोड मध्ये आपल्याला तशीच एंट्री करायची. इन्व्हेंटरी आपल्याला ह्या मोड मध्ये ती एंट्री व्यवस्थित करता येणार नाही. एंटर दिला, रेफरन्स नंबर जो काही बिल नंबर असेल तो टाकला, पार्टीचं नाव तो काय विचारतो. आता इथं काय विचार, इथं डेबिट क्रेडिट नाही विचार, कोणाला विकायचंय त्या पार्टीचं नाव सांग. आपल्याकडे पार्टी आहे का विकायला? नाही, कॅश मध्ये विकतो म्हणून कॅश. बरोबर, मग कॅश ते डिलिव्हरी नोट, डिस्पॅच नोट जे काही असतं त्या सगळ्या गोष्टी तिथं विचारेल. नंतर सेल लेजर कोणता असणार आहे? सेल्स अकाउंट. इथं आपल्याला डेबिट क्रेडिट नाही विचारलं, इथं काय विचारलं? पार्टीचं नाव आणि सेल लेजर. ठीक आहे, सेलमध्ये जर मल्टिपल सेल्स लेजर असतील तर मग तुम्ही ते निवडता येईल. एकच सेल्स लेजर असणार त्यामुळे तिथं काही विषय नाही. आता नेम ऑफ आयटम काय तुम्ही विकता, इथं आतापर्यंत अमाऊंट कुठेही विकली दिसली नाही. आता तुम्ही इथं जो काही जे विकताय ते द्यायचे. बल्ब विकले समजा 40 वॅट बल्ब, किती गेले? 5 गेले. 70 रुपयाला एक विकला, 350. अजून काय विकलं? वायर विकली, रिकोर वायर, किती? 200 मीटर विकली, किती? 15 रुपये मीटरने विकली. आपण तर परचेस प्राइस मध्ये नाही विकली, आपण आपली प्राइस घेणार, आपला प्रॉफिट कमवणार. अजून काय आपल्याकडे आयटम? एलईडी ट्यूब आहे. एलईडी ट्यूब्स एल प्रेस केला, एलईडी ट्यूब्स सिलेक्ट केलं, एलईडी 20 विकल्या, 300 रुपयाला एक. 6,000 रुपयाचा माल आपण विकतो. बघ, एंटर दिला. इथे एंटर दिल्यावर पुन्हा आणखी काय आयटम मागतो तो आपल्याकडं. आता आणखी आयटम नाही येतं, मग एंटर देऊन पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर तो एंड लिस्ट म्हणायचं आणि नॅरेशन टाकायचं आणि सेव्ह करायचं. बिंग कॅश सेल्स, ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं जा. एंट्री काय झाली? सेव्ह झाली. बरं, त्यानंतर परत समजा पुढच्या 5 तारखेला आपण माल विकला, डेटरला विकला, उधारीवर विकला. मग उधारीवर आता इथं बिल नंबर टाकला. कोणाला विकला? पार्टीचं नाव कोण? डेटर्स. पार्टीचं नाव काय? डेटर्स घेतलं. बाकी डिस्पॅचची ही विंडो आलेली असते. या विंडो मध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष काम कराल त्यावेळेस इथं प्रत्येक फील्ड ना फील्ड तुम्हाला भरावं लागेल. डिस्पॅच डॉक्युमेंट नंबर, डिस्पॅच थ्रू, कशा थ्रू तुम्ही डिस्पॅच करताय तो माल, डेस्टिनेशन कुठं जाणार आहे तो माल, ऑर्डर नंबर, मोड ऑफ पेमेंट, अदर रेफरन्स, टर्म ऑफ डिलिव्हरी, सगळ्या गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात, हे लक्षात घ्या. बरं, पण त्या कशा आहे, त्या शेवटी एक ठरलेला पॅटर्न असतो, त्यामुळे तिथं काही शिकायचं नसतं. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्यांचा पॅटर्न ठरलेला असतो. त्या किती मोड ऑफ पेमेंट कसं असेल, रेफरन्स, अदर रेफरन्स काय आहे का, डिलिव्हरीच्या टर्म्स काय आहे का, बरोबर,
ते ठरलेल्या गोष्टी असतात. ते तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी कामाला जाल तिथं तुम्हाला तेच गोष्टी समजणार. आपल्याला मेन बघायचे एंट्री. सेल लेजरच्या ठिकाणी काय निवडायचं? सेल्स. मग आता काय काय विकतो आपण? समजा एलईडी ट्यूब्स विकतोय. हे बघा, आता ज्यावेळेस तुम्ही विकताय त्यावेळेस आपल्याकडे एलईडी ट्यूबचा 60चा स्टॉक होता, इथं 40 दिसतो आपल्याला. तिथं स्टॉक पण आपल्याला म्हणजे आपण त्या 40 पेक्षा जास्त विकू नाही शकत. समजा मी एलईडी ट्यूब घेतलं आणि तर 60 टाकलं, तुला काय सांगतो निगेटिव्ह स्टॉक येतो का? मग 40 नाही विकत आहे मी, 60 नाही विकत आहे मी, 20च विकतोय 300 रुपयाला. आता त्याने मागची जी व्हॅल्यू आपण विकायची होती ती व्हॅल्यू बाय डिफॉल्ट त्याने घेऊन टाकली, म्हणून आपण तीच व्हॅल्यू तिथे टाकली. आपण कस्टमर वाईज आपली पर सेल व्हॅल्यू बदलू पण शकते ना. समजा हा जास्त घेतोय तर आपण त्याला सांगू एक काम कर बाबा, तुला 280 नेतो, बरोबर. सेल व्हॅल्यू अशी काही ठरलेली नसते, तुम्ही कस्टमर वाईज बदलू शकतात. बल्ब किती आपल्याकडे शिल्लक? 40 वॅट बल्ब 15 आहे, याला 10 दिले. अगोदर 70 रुपयाला सेल केलेला आहे, याला 68लाच देऊ आपण, 2 रुपये कमी करू. नंतर अजून काय? वायर 3 कोर वायर, याला 200 मीटर दिली 15 रुपयाने, काय फरक नाही, 15 ने दिली त्याला, झालं एंटर. अजून काय आयटम नाही म्हणून एंटर दिला. परत इथं पण एंटर दिला आणि नंतर मग नॅरेशन. हा आता बघ, आता उधारीवर असल्यामुळे आता काय करतोय तो, आपल्याकडे बिलाची डिटेल मागतो. मग बिल डिटेल मध्ये टाइप ऑफ रेफरन्स, न्यू रेफरन्स, बिल नंबर मध्ये तो बिल नंबर आलाची वरती आपण टाकला आता. क्रेडिट डेज 15 दिवसाचं क्रेडिट आहे 9,280 आणि डेबिट बॅलन्स बिंग क्रेडिट सेल आणि ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं आणि ही एंट्री आपण काय केली? सेव्ह केली, बरोबर. एंट्री काय झाली? सेव्ह झाली. आलं लक्षात? मग सेल 2 सेल केल्या आपण. परत परचेस करायचे आपल्याला. आता आपण आपल्याकडे माल कमी राहिला, आपण बाहेर पडू त्याच्या अगोदर. त्याच्यातून बाहेर पडतो मी. बाहेर पडून एकदा स्टॉक समरी बघू आपण. स्टॉक समरी, ही स्टॉक समरी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपल्याकडे किती माल शिल्लक. आता मला सांगा, इथं जर तुम्ही ग्रुपिंग केलं नाही तर तुम्हाला माल सापडणं किती अवघड होईल. किती आयटम, समजा किराणा मालाच्या याच्यात किती आयटम्स असतात, त्यामुळे तुम्हाला ग्रुपिंग करणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. आता इथे छोटे आयटम आहे, कमी आयटम म्हणून काय फरक नाही. बघा आता आपल्याकडे 3 कोर वायर 10 फक्त शिल्लक आहे, आपलं 100 मीटर शिल्लक आहे, 40 वॅट बल्ब 5च शिल्लक आहे आणि एलईडी ट्यूब किती शिल्लक आहे? 20. म्हणजे टोटल 5,250च माल आपल्याकडे शिल्लक आहे, बरोबर. प्रॉफिट अँड लॉसला जाऊ आपण. बघा प्रॉफिट अँड लॉसला मी जातो. प्रॉफिट अँड लॉसला गेल्यानंतर इथं डिटेल मध्ये बघू आपण. डिटेल बघा, इथं ओपनिंग स्टॉक आला. किती होता ओपनिंग स्टॉक? 18,000. तो तर काय बदलणार नाही. 1 तारखेचा जो स्टॉक आहे तो कायम राहील. जरी माल तुमचा कमी झाला, विकला गेला, म्हणून काही ओपनिंग स्टॉक नाही कमी होणार. क्लोजिंग स्टॉक बघा, क्लोजिंग स्टॉक किती आला? 5,250. तुमच्याकडे किती माल शिल्लक आहे त्यानुसार तो क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक टाकायची गरज पडली का? नाही पडली, बरोबर. म्हणजे इन्व्हेंटरी मध्ये हा आपल्याला फायदा होतो की क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक माल मोजत बसायची गरज पडत नाही, बरं. आणि आपल्याला आपल्याकडे जो माल आहे तो किती शिल्लक आहे त्याचा लगेच रिपोर्ट मिळतो. तुम्ही स्टॉक समरी बघितली म्हणजे कोणता माल परचेस करायला पाहिजे, तुम्ही स्टॉक समरी बघून संध्याकाळी समजा तुमचं दुकान क्लोज व्हायचा वेळ आला तर तुम्ही काय करणार? स्टॉक समरी बघणार आणि स्टॉक समरी बघून मग तुम्ही ठरवणार, अरे या वस्तू आता उद्या म्हणजे 2 दिवसात संपू शकतात, ऑर्डर देऊन टाका. संध्याकाळी लगेच तुम्ही त्याचं काय करू शकतात? ऑर्डर देऊ शकता, आहे का? तसं तुम्ही मॅन्युअल ज्यावेळेस अकाउंटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी समजणार, लगेच रिपोर्ट्स मिळणार नाही. तुम्हाला तिथं जावं लागेल, दुकानात त्या काउंटरवर जावं लागेल, किती साबण शिल्लक आहे, मग तुम्ही बघाल, मोजाल, अरे मग आता मागवावं लागतं. कधी कधी असंही होतं त्या जे मॅन्युअली काम करतात त्यांचं ते माल संपतो, मग त्यांना समजतं संपला, बरोबर. असं व्हायला नको म्हणून तुम्ही त्या इन्व्हेंटरीचा वापर जास्तीत जास्त होतो. अकाउंटिंग विथ इन्व्हेंटरी मॅक्झिमम जे काही
स्टोअर्स आहे, म्हणजे तुम्ही जे बाहेर मार्केट बघतात तर मार्केटमध्ये मॅक्झिमम परचेस सेलचंच मार्केट जास्त असतं, आहे का? आता तुम्ही म्हणाल सीए, डॉक्टर यांचं अकाउंटिंग कमी प्रमाणात आहे, म्हणजे ज्यांच्याकडे खरेदी विक्री नाही आहे असे अकाउंट खूप कमी असतात. जास्त करून ट्रेडिंगचेच अकाउंट मार्केटमध्ये उपलब्ध. तुम्ही कुठेही गेले तर ट्रेडिंग हा भाग आलाच. तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जरी गेले, ती मॅन्युफॅक्चरिंग जरी करत असली तरी त्यांना माल परचेस करणे, कच्चा माल, आणि त्या कच्चा मालापासून वस्तू बनणार आणि ती वस्तू मार्केटमध्ये विकणार, म्हणजे इन्व्हेंटरी आलंच. आलं का? कच्च्या मालाचं तुम्हाला इन्व्हेंटरी ठेवावं लागेल, त्याच्यानंतर बनलेल्या मालाची परत तुमच्याकडे इन्व्हेंटरी असेल. असे होता कामा नाही ना बनलेला माल एकदम झिरो झाला, बाहेरून जर ऑर्डर आली मोठ्या प्रमाणात तर तुम्ही काय करा? त्याच्यासाठी तुमच्याकडे इन्व्हेंटरी हे पाहिजे, इन्व्हेंटरी अकाउंटिंग पाहिजे. ठीक आहे, समजलं? मग या पद्धतीने आपण हे आता परचेसची एंट्री केली का याच्यात काय होणार? ऍड होणार. मग करू आपण एखादी एंट्री करू बघू परचेसची. अकाउंटिंग व्हाउचर मध्ये गेलो, 10 तारखेला आपण माल परचेस करतोय, 10/4 पार्टीचं नाव परचेस करायचा, म्हणून पहिले मला व्हाउचर सिलेक्ट करावं लागेल, परचेस व्हाउचर. F9 परचेस व्हाउचर मी सिलेक्ट केलं. परचेस व्हाउचर सिलेक्ट केल्यानंतर सप्लायर इनवाइस नंबर मी इथं टाकला, डेट टाकली, पार्टीचं नाव. मी कॅश मध्ये परचेस करतो म्हणून कॅश, बाकी इथं कॅशचे डिटेल. परचेस लेजर, परचेस अकाउंट. मग काय काय परचेस करताय? 40 वॅट बल्ब किती करताय? 50 रुपयाला, त्याची परचेस प्राइस ठरली. नंतर जर बदलली तर तुम्ही बदलून टाकू शकता, तिथं वाढली कमी झाली. समजा ट्यूब, LED ट्यूब किती? 50, 200 रुपयाला आहे. 3 कोर वायर किती? 1000, 10 रुपये मीटर. टोटल 22,500चा माल तुम्ही काय करताय? परचेस करताय. एंटर दिला आणि हे नॅरेशन टाकून सेव्ह करू. बिंग कॅश सेल्स, बिंग परचेस कॅश परचेसेस. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. आता बाहेर पडू, मी बाहेर पडून बघू काय बदल झाला. गेट ऑफ टॅली मध्ये आलो, पहिले स्टॉक समरी बघू. बघा स्टॉक समरी बघितली, बघा इथं माझा स्टॉक वाढला बघा. 3 कोर वायर 1100 मीटर आहे माझ्याकडे. आता 40 वॅट बल्ब किती आहे? 55 बल्ब आहे माझ्याकडे. LED ट्यूब किती आहे? 70 ट्यूब आहे माझ्याकडे, आहे का? त्याचा रेट आपल्याला दिसतोय, त्याचं टोटल म्हणजे आपल्याकडे टोटल 27,750चा माल आपल्याकडे आहे. जाऊ प्रॉफिट अँड लॉसला, काय बदल दिसेल आपल्याला? प्रॉफिट अँड लॉसला जातो मी, अल्ट्रा F1 म्हणतो. बघा इथं लगेच आपल्याला 3 कोर वायर किती आहे, इथं क्वांटिटी नाही दिसत पण त्याचा टोटल अमाऊंट आपल्याला दिसत. आणि आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक, हे ओपनिंग स्टॉक आहे, हा क्लोजिंग स्टॉक. बघा क्लोजिंग स्टॉक वाढला. तुमच्या ओपनिंग स्टॉक मध्ये कुठेही बदल होणार नाही. होणार कुठं? क्लोजिंग स्टॉक. दर दिवसाला तो क्लोजिंग स्टॉक बदलणार आहे, हे लक्षात घ्या. समजतंय? मग समजलं? येईल करता मग. आता आपण अशा पद्धतीने आपलं हे इन्व्हेंटरीचा हा टॉपिक आहे. या इन्व्हेंटरीच्या टॉपिक मध्ये आपण काय काय गोष्टी आपण बघितल्या आज, तर त्याचं सेटिंग बघितलं. सेटिंग ऑलरेडी तुम्ही कंपनी तयार करताना ऑलरेडी असतंच तिथं. F11 मध्ये कंपनी फीचर्स मध्ये जाऊन तुम्ही अकाउंटिंग फीचर्स मध्ये जा, तिथं आपण फक्त सेटिंग तपासून घ्या. मेंटेन अकाउंट ओनली नो आहे का, आणि मेंटेन बिल वाईज डिटेल येस आहे. बरं, हे झाल्यानंतर तुमच्याकडे इथं गेटवे ऑफ टॅली मध्ये 2 मेनू वेगवेगळे 2-3 मेनू ऍड होतात. एक इन्व्हेंटरी इन्फो होतो, इथे इन्व्हेंटरी व्हाउचर होतं, खाली स्टॉक समरी होतो. रिपोर्ट्स मध्ये एक स्टॉक समरी ऑप्शन ऍड होतो. बरं, इन्व्हेंटरी इन्फो या मेनू मधून तुम्हाला पहिले मास्टर क्रिएशन करावं लागतं. त्यावर गेल्यानंतर तिथं स्टॉक ग्रुप, स्टॉक आयटम, युनिट ऑफ मेजर, या 3 गोष्टी तुम्हाला तयार करून घ्याव्या लागतील. त्याच्यामधला स्टॉक ग्रुप हा ऑप्शनल आहे, तो तुम्ही तयार केला नाही तरी चालेल. तो कशासाठी? तर त्या आयटमचं ग्रुपिंग करून ठेवण्यासाठी. तुम्ही जर तो तयार केला तर तुम्ही बल्ब, सगळे बल्ब नावाचा ग्रुप तयार केला, सगळे बल्ब एका ग्रुपमध्ये टाकणार, त्याच्या अंडर टाकणार. कारण की ज्यावेळेस तुम्ही स्टॉक आयटम तयार करत असतात, क्रिएट करतात, त्या क्रिएट करायच्या वेळेस इथं अंडर विचारतो, तिथं तो तुम्ही तयार केलेला ग्रुप तुम्हाला तिथं द्यायचा. तिथं काय प्रीडिफाईन ग्रुप नाहीये. जसे
अकाउंट क्रिएट करायला ग्रुप होते प्रीडिफाईन, तसे प्रीडिफाईन ग्रुप तिथं नाहीये. ठीक आहे, कारण की तुमच्या बिझनेस वाईज ते ग्रुप बदलणार आहे. ते काय ठरलेले का नाही, प्रत्येक बिझनेस नुसार ते ग्रुप बदलतील, बिझनेस नुसार स्टॉक आयटम बदलतील, बिझनेस नुसार युनिट ऑफ मेजर बदलतील, आहे का. ठीक आहे, पहिले सुरुवात करायची ती युनिट ऑफ मेजर पासून. तुम्ही ज्याचा व्यापार करता आहात त्या व्यापारामध्ये ज्या गोष्टी परचेस किंवा सेल्स करता त्या कशात मोजल्या जातात, कोणकोणत्या गोष्टीमध्ये, त्यांचं मोजण्याचं एकक काय आहे, हे एकक सगळं तुम्ही तयार करायचं सिंपल मध्ये, आणि ते तयार करून मग स्टॉक आयटम तुम्हाला काय करायचं आहे, तयार करायला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे इन्व्हेंटरी इन्फो मधले स्टॉक आयटम युनिट ऑफ मेजर कसं तयार करायचं ते बघितलं. काही परचेसच्या एंट्री करून बघितल्या, सेलच्या एंट्री करून बघितल्या, स्टॉक वर काय इफेक्ट मिळतो त्याचा तो आपण रिपोर्ट वेळोवेळी बघितला. तर मग आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या बॅच मध्ये आपण इन्व्हेंटरीचा आपला पहिला प्रॉब्लेम आपण काय करून घेऊ, सोडून घेऊ. तुम्ही बाकीची राहिलेली तुमची प्रॅक्टिस करा तोपर्यंत. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय.